हा करा आता. हो वाकवायला लागेल. जोर लावा, अद्दर अद्दर नाही. हो अरे काय करताय? ए काय चाललंय तुमचं? हा इथे काय खेळताय? आम्ही लादी पुसतोय ना इथे. नाही तर काय, पाय घसरून पडलात तर? अहो त्यांनी आतापर्यंत मी क्लीन केलेलं फ्लोरिंग खराब केलंय, त्याचं काय? हो ना, काय केलं तुम्ही हे? चला बाहेर जाऊन खेळा. घ्या चहा घ्या, दमल्या असाल ना सगळ्याजणी. हो हो चला चला चहा घ्यायला चला. ग्रीन टी आहे? नाही हो. अरे हो तुम्हाला ग्रीन टी लागतो ना. सखा अरे वीणबाईंना ग्रीन टी आण. आणेल होतो तोपर्यंत घ्या ना आधी पुसून. हा चला ग आपण चहा पिऊयात. इथे व्यवस्थित पुसून घ्या. पाय पण आहे थोडा. वाह वर्मा, जोरात चालू आहे काम. हा चांगली तयारी चालू आहे. हो तात्या, केवढं घर तुमचं. हे अख्खं घर स्वच्छ करणं सोपं नाहीये. आय कांट क्लीन द फ्लोर ना. तुम्ही लादी पुसलीत? हो. कशाला? तुम्ही पाहुण्या आहात या घरात. काही हरकत नाहीये, पण ही सगळी कामं आपण करणं गरजेचं आहे का? त्रास होतो. हे बघा पाणी आणलं मी कळशीतून. मी स्वतः विहिरीतून काढलंय. हा काय बापरे, केवढं कठीण असतं विहिरीतून पाणी काढणं. तेच तर सांगते मी तात्यांना कधीची. तात्या आपण हे सगळं करणं गरजेचं आहे का? अहो माणसांमुळे घराला घर पण येतं. मग ती वास्तू आपण झाडायला नको? ज्या माणसांची सुखदुःख अनेक वर्ष ते घर बघतंय, त्याच माणसांनी जर ते साफ केलं तर त्याला देखील बरं वाटणार. म्हातारपणी सेवा करण्यासाठी माणसं ठेवता येतात, पण ज्या मायेने ज्या काळजीपोटी वयो मला औषध देते ना, तशी माया असेल यांच्यात. वयो जेव्हा औषध देते ना त्यात आपुलकी असते. हा माणूस जगू दे, याची साथ मला हवी आहे अशी भावना असते. तेच घराचंही असतं. आता आपल्या घरात लग्न आहे, या जोडप्याला आपल्या आशीर्वादासारखाच घराचाही आशीर्वाद पाहिजे ना. बरोबर आहे तात्या, हे घर सुद्धा महत्वाचं आहे. बयोआजी, मोठ्या बाई, हे काय करताय तुम्ही? अगं चूल लेपतोय. चूल लेपतोय म्हणजे? अगं ये, मी सांगते तुला कशी लेपायची ते. अशी माती घ्यायची आणि असं असं लिंपायचं. वर्षानुवर्ष या चुलीवर जेवण बनतात. एवढीशी चूल संपूर्ण घराचं पोट भरते. मग तिची काळजी नको घ्यायला? बाई जेव्हा चूल लेपते ना तेव्हा तिला अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभतो. आणि तुला तर माहितीये देशमुखांच्या घरात चुलीला किती विशेष महत्व आहे. चूल एक असली की घर कसं बांधलेलं राहतं. हा जोशी बुवा बोला, काय सांगताय? थँक्यू सो मच. अदिती, तात्या, जोशी बुवांचा फोन होता. लग्नाची तारीख ठरली आहे. काय तारीख ठरली आहे? 26 डिसेंबर. आहो आहो विहीणबाई, आमचे मागणे
पैंजण थोडे. मोत्याचे ग दागिने नवऱ्या मुलीला हत्ती घोडे. आदिती, तुमच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. आता मुहूर्ताचे वडे घालून पापड कुरड्या इथे गच्चीतच वाद घालणार आहोत. किती छोट्या छोट्या प्रथा असतात ना. मला तर खूप मज्जा येते. आपण ना या सगळ्याचे फोटोज काढून ठेवूया. याच तर खऱ्या मेमरीज असतात. फोटो नाही काढले तरी काही हरकत नाही. एक क्षण आपल्या आठवणीत राहते, हे आपण कधीच नाही विसरणार. बाई हे घे खाली. आदिती, अगं तुझ्या आईला बोलवून आण ना. हं? हो आलेच. आई गो, माझी कंबर. मॉम आई ग. मॉम, तुझी कंबर दुखते अजून? हो ग, पण तू काळजी करू नकोस. अगं माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर एवढी कामं तर करावी लागतीलच ना. हे सगळं मी अगदी आनंदाने करतेय आणि एवढं पेन तर मी सहन करूच शकते ना. मॉम, तुला सवय नसताना सुद्धा माझ्यासाठी सगळी कामं करतेस तू. बरं, मी ना तुला बोलवायला आले. सगळेजण ना वर मुहूर्ताचे वडे आणि पापड करतात. चल ना तू पण. तू फक्त बस तिकडे, पण चल ना. अगं माझं जरा दुसरं एक काम आहे महत्वाचं आदिती. तू जा ना, तू एन्जॉय कर. नाही हा मॉम, प्लीज चल ना. अगं माझ्या सगळ्या सासवा आहेत तिकडे आणि तू नाहीस. प्लीज ना मॉम, प्लीज. ओके, ये सावकाश. काय बाई, एक कोपरा पुसला आणि लागली ना कंबर दुखायला त्या कडक लक्ष्मीची. नाही तर काय. आता येते ना वर लावू पापड लाटायला. पहिलं ही बाई एवढी डोक्यात जायची ना, आता तेवढीच मजा येते. हे ऐका ना, तुम्हाला अजून मज्जा घ्यायची आहे ना, तर तिला पापड लाटायला नको, वाळत घालायला लावू. खाली वाकावं लागेल ना. आ बाबा, या वीण बाई, या 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 या. अहो, पापड करतोय, वाळत घालायला या. या अशा या. विहीनबाई, असं म्हणतात मुलीच्या आईने पापड वाळत घातले की मुलीच्या आयुष्यात सुखच सुख येतं म्हणे. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. कसं करायचं? हे बघा काय करायचं. या अशा या. असं वाकायचं हा व्यवस्थित आणि असे पापड वाळत घालायचे. ओके, पण सांभाळू ना. हा, नाही पापड तुटायला नकोत. तुटला. बरं असू द्या, दुसरा घाला. ओके. ओ गॉड. आई गो. विसरलेस, तुमची कंबर दुखतीये ना. नाही त्या प्रथा बिथा जाऊ द्या, कंबर महत्वाची. मॉम ऐक ना, तुला त्रास होत असेल तर नको उगाच, प्लीज. नाही बेटा, माझ्या मुलीसाठी मी एवढं करूच शकते ना. तुझ्या सुखासाठी माझी कंबर मोडली तरी चालेल, पण मी करेन ना. द्या. घ्या. एक मिनिट, आलेच का मी? हो हो. एक्सक्यूज मी. ये आदिती, हॅलो. तुला शिकवते. ये. This is a joint family. You have to adjust. I'm here na Baba, don't worry. But remember, things will go according to my plans. Okay? Come soon. See ya. कसली तयारी सुरू आहे? पुन्हा काही प्लॅन नाही ना करतात? तुम्हाला असं का वाटतंय? नाही,
तुम्हीच लग्नासाठी मागे लागलात, काही करताय. हो काय जावंय बापू, कशाला उगीच टेन्शन घेताय. तुमच्या लग्नासाठी वेडिंग प्लॅनर बोलवलाय मी. खरं तर तुम्हाला सरप्राईज होतं, पण तुम्हालाच घाई आणि डाऊट जास्त. तुमच्या लग्नासाठी प्री वेडिंग फोटोशूट प्लॅन केलंय मी, त्यासाठी येतोय तो. अरे आलाच बघा. Hello everybody, all Deshmukhs. हे हाय चॅन्डलर. Hey, my Lakshmi. हाऊ आर यू? Fine. कमरेला काय झालं? ऍक्च्युली पेन आहे थोडंसं, बट यू जस्ट लीव इट. तू सगळं सामान घेऊन आलास ना? आपलं प्लॅनिंग झालंय ना सगळं? हा कोण नवीन आणलाय ही ना? Hello, I'm Chandler. मी वेडिंग प्लॅनर आहे. महालक्ष्मीने मला फोन केला, सांगितलं की तिच्या डॉटरचं लग्न आहे. मी लगेच निघून आलो. आजपासून लग्न होईपर्यंत तुम्ही कसलाही टेन्शन घेऊ नका, बिकॉज सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल. डेकोरेशन, जेवण, गेस्टचं स्वागत, सगळं 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 एकदम ग्रँड वेडिंग वाटायला हवं. विकी आणि कॅटच्या वेडिंग पेक्षाही ग्रँड. ओके. मॉम, तू काहीच सांगितलं नाहीस. बेबी दॅट वॉज अ सरप्राईज फॉर यू. खरं सरप्राइजेस तर वेडिंगला मिळणार आहेत. हे हाय. हे चॅम, व्हॉट्स युअर नेम? दृष्टद्युम्न. दुष्टदम. अवघड आहे. फक्त दुमण्या म्हणा, सगळे मला दुमण्या बोलतात, तुम्ही पण दुमण्या म्हणा. दुमण्या. दुमण्या हे लास्ट लेटर जमले. मी एवढी वेडिंग प्लॅन केले, पण एका घरात एवढी मोठी फॅमिली नाही बघितली. एक मिनिट. वीणबाई, आपलं ठरलं होतं ना की संपूर्ण लग्न इथे या घरात होणार. आपलं आपण सगळं करणार आपल्या पद्धतीने. हो ना. एक तर आमची मुलाकडची बाजू आहे आणि तुम्ही आम्हाला न सांगताच याला बोलवलं. रत्ना, अगं मुलाकडची बाजू मुलीकडची बाजू हा मुद्दाच नाही आहे. यार ओल्डी, कशाला पोटावर पाय आणताय आमच्या? माफ करा, इतकी वर्ष आम्ही सगळ्यांचे लग्न अशीच केली आहेत. आम्हाला साधेपणा आवडतो. ठीक आहे, काहीच होणार नसेल माझ्या मनासारखं तर राहू दे. अदिती माझी एकुलती एक मुलगी आहे. असेल आमची मुलीकडची बाजू, आणि त्यासाठीच आमच्याकडून काहीतरी व्हावं हा माझा उद्देश होता. ह्या दोघांसाठी मी प्री वेडिंग शूट प्लॅन केलं होतं, त्यांना सरप्राईज म्हणून. काय? प्री वेडिंग? हो, आणि इतरही कामं करतीलच ना ते नीट. सगळ्या जबाबदाऱ्या वाटल्या जातील. तुम्हाला कोणाला काही त्रास नाही होणार. आणि तात्या, आपण त्यांना आपली पद्धत सांगितली, त्यानुसार ते काम करतीलच. उलट आपल्या सगळ्यांना मदतच होईल म्हणून मी. करेक्ट. येस, ऑफकोर्स. तुम्ही मला तुमच्या घरची पद्धत सांगा, मी त्यानुसार प्लॅन करेन. ओके. मॅन पॉवरची अजिबात गरज नाही, बिकॉज ऑलरेडी घरात बरीच लोक आहेत. आणि ओल्डी सगळं तुम्हीच करणार. दरवेळेस करता तसं, फक्त त्यासाठी प्लॅनिंग असणार. वेडिंग शूट होणार, प्रॉपर डॉक्युमेंटेशन राहणार, म्हणजे पुन्हा आठवण आली की तुम्ही कधीही बघू शकता. एवढंच काय, सिद्धार्थ आणि आदितीची मुलं पण बघू शकतील. हे डॅड बघ कसा दिसत होता लग्नात. मॉम किती छान सजली होती ना, किती छान वाटेल त्यांना. आणि या लग्नात आहे ना, मी थीम देणार आहे. वेडिंग शूट साठी थीम असेल देसी मुंडा अँड शहर की छोळी. वाव, ग्रेट. या थीम नुसारच डेकोरेशन असणार. आणि या थीम नुसार लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याने तोंडात बोटं घातली पाहिजेत. एकदम ग्रँड, अगदी तुमच्या कुटुंबाप्रमाणे भव्य. नको, आम्हाला साधेपणाच आवडतो. ओके, साध्यातल्या साध्यात भव्य करू. यार ओल्डी, एकदा करून तर बघा. नाही आवडलं ना, एक पैसा घेणार नाही मी. ओके. यार मी अनेक वेडिंग प्लॅन केलेले, गुजराती, पंजाबी, मोठी सेलिब्रिटी अशी लग्न केली आहेत. तुम्हाला रुरल हवंय ना? ओके, नो प्रॉब्लेम. मी स्टडी करेन तुमच्या सभ्यता, परंपरा, साधेपणा अँड ऑल ऑल ऑल. थोडक्यात काय तर गावातल्या लग्नातली मजा आणायची आहे ना. आणतो. चांगले बिझनेसमन आहात, जिभेवर साखर ठेवून काम करतात. हे थँक्स.
जाताना तुमच्या ह्या मिश्या घेऊन जाईन. यु नो आय लाईक दिस. मी प्रत्येक वेळी विरोध करतो असं होईल. बयो, तुला काय वाटतं? अहो, नवीन पिढीप्रमाणे आपण सुद्धा बदललं पाहिजे ना. जशा त्यांनी आपल्या जुन्या पद्धती, संस्कार हे सगळं शिकायला पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे, तसं आपण सुद्धा त्यांच्या नवीन कल्पना, पद्धती शिकायला पाहिजे ना. आणि हे म्हणतात तसं दोन्हीचा ताळमेळ झाला तर काय हरकत आहे. जे बहुत हार्ड बेबी, बहुत हार्ड. म्हणजे बयो आजी, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. काय म्हणतात त्यांना? बयो आजी? नो 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 नो. आजपासून माझ्यासाठी यो आजी. तात्या, खरंच माझी सुद्धा इच्छा होती प्री वेडिंग फोटोशूट व्हावं म्हणून. हे नेमकं काय असतं इथंपासून शंका आहेत मला. पण हरकत नाही, मी कुणाच्या आनंदाच्या मध्ये येणार नाही. अरे सुपर. चला तर मग कामाला लागूया. ओके. आशीर्वाद द्या. चांगल्या कामाची सुरुवात करताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. जे काय कराल ना ते चांगलं करा. ऑफकोर्स सगळं चांगलं होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. एव्हरीथिंग परफेक्ट. तुमचं नाव काय म्हणालात? चॅन्डलर. नाही, खरं नाव. चॅन्डलर. चला तर मग कामाला लागूया. ओके. Come, Chandler. Yes. I'll show you the room. एक घ्या रे ते सामान. या या या. मला तर वाटतं ना की याला आणण्यामागे त्या कडक लक्ष्मीचाच काहीतरी डाव असणार. आपण तिला कामाला लावलं ना, मग हा जो कोण आहे ना त्याला आणून ती आता आपल्याला कामाला लावणार. Wow, my princess is looking so pretty. थँक्यू मॉम. So, start your work. Bye. बाय. बरं ऐक ना, मला जरा बोलायचं. चल काय झालं? प्लीज चल. काय झालं? इकडे. सॉरी अदिती, अगं मला हे असलं काही आवडत नाही ग. का? छान तर दिसतंय. मला नाही आवडत ग अशी फॅशन करून स्वतःचे फोटो काढायला. अदिती मी खरंच सांगतोय, मला नाही जमणार आहे. तू एक काम कर, तू जा आणि एकटी फोटो काढून ये. काय? सिड, प्री वेडिंग फोटोशूट आहे, दोघांचंच असणार ना. हे बघ, तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो मी सांगते त्याला. अदिती मला हेच कळत नाहीये, या सगळ्याची खरंच गरज आहे का? अरे मज्जा येते, फोटोज येतील आपले. आणि सिड, हे फोटोज आपल्यासाठी लाईफ टाईम मेमरीज असणार आहेत. अदिती, तू खुश आहेस ना बेटा? कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. आय एम सो हॅपी. अगं मॉम आहे मी तुझी. तुझा आनंद सगळ्यात आधी, बाकी सगळं नंतर. थँक्यू सो मच.